राष्ट्रपति, जय भीम, जय संविधान, सत्य की जय हो. राहुलजींनी जो आज मला विषय दिलेला आहे तो अत्यंत कळीचा विषय आहे आणि या सध्याच्या काळामध्ये असा विषय घेऊन चर्चा करणं हे फारसं कुठं दिसत नाहीये. आपल्याकडे असा एक साचा होऊन जातो एखाद्या गोष्टीचा, मग तो पुरोगामी साचा असेल, प्रतिगामी साचा असेल किंवा आणखी काही वेगळ्या विचारांचा साचा असेल, मार्क्सवादी असेल, समाजवादी असेल, हे असे काही साचे बनून जातात की त्या साच्याच्या बाहेर जाऊन चर्चा करायचीच नाही. म्हणजे पुरोगामी किंवा फुले आंबेडकरवादी म्हटलं की आरक्षण या विषयावर चर्चा करायची. फुले शाहू आंबेडकर यांची नावं घेऊन त्यांच्या कथा सांगत बसायच्या आणि ते कसे ग्रेट महापुरुष होते हे सांगत बसायचं आणि हे सांगता सांगता मी महापुरुषांचं किती उदात्तीकरण करतोय म्हणून मी पण खूप ग्रेट आहे असं काहीतरी एक साचा फुले आंबेडकरवादी मुवमेंटमध्ये तयार झालेला आहे. तर साच्याच्या बाहेर पडायची कोणाची तयारी नाही. स्वतःला क्रांतिकारक म्हणवणारे मार्क्सवादी सुद्धा यांनी एक साचा बनवून घेतलेला आहे. त्या साच्याच्या पलीकडे ते कुठल्याच विषयावर चर्चा करायला तयार नाही. समाजवाद्यांचंही तेच आहे आणि स्वतःला गांधीवादी किंवा पुरोगामी म्हणणारे किंवा सर्व धर्मसमभावी म्हणणारे या सगळ्यांचं जे काही आहे ते सगळं साचेबद्ध झालेलं आहे. त्यामुळे अशा एखाद्या नवीन विषयावर चर्चा करणं किंवा तो विषय घेऊन बोलणं हे फारसं कोणाला आवडत नाही, कारण साचेच्या बाहेर जायची कोणाची तयारी नाही. तर माझ्या मी बऱ्याच लेखांमध्ये आणि एका पुस्तकांमध्ये मी लिहिलेलं आहे अगदी स्पष्टपणे आणि काही भाषणांमध्ये मी बोललेलो पण आहे की जाती व्यवस्था निर्माण होत असताना नेमक्या काय घटना घडत होत्या, नेमकं काय तत्वज्ञान वापरलं जात होतं, धोरण काय वापरलं जात होतं, कार्यक्रम काय आखले जात होते आणि त्यांची अंमलबजावणी कशी होत होती. कारण कुठलीही नवी समाजव्यवस्था जर निर्माण करायची असेल, मग ती समतावादी समाजव्यवस्था निर्माण करायची असेल किंवा विषमतावादी समाजव्यवस्था करायची असेल, तर नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी तत्वज्ञान लागतं, धोरण लागतं, कार्यक्रम लागतात आणि त्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची पद्धत लागते. आणि मी अनेक वेळा लिहिलेपणे सांगितलेलं आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये ज्या काही घटना घडतायत त्या घटना पाहता जाती व्यवस्था कशी निर्माण करण्यात आली याची आठवण होते, याची आठवण होते. आणि ही काही एकच घटना नाहीये. याच्या आधी अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक कायदे तयार झालेले आहेत. आता जाती व्यवस्था निर्माण करण्याचा प्रश्न नाही त्यांच्या समोर, ब्राह्मणवाद्यांसमोर. त्यांच्या समोर महत्वाचा प्रश्न असा आहे ब्राह्मणवाद्यांच्या समोर की मधल्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि पेरियार यांच्या चळवळीमुळे आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे जाती व्यवस्था खिळखिळी झाली होती, जाती व्यवस्था ही कमजोर झालेली होती. आताच्या ब्राह्मणवाद्यांच्या समोर एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे जाती व्यवस्था पुन्हा मजबूत कशी करायची. आणि त्यासाठी जो कार्यक्रम त्यांनी जाती व्यवस्था निर्माण करताना आखला होता आणि अंमलबजावणीत आणला होता, बस त्याची हुबेहूब नक्कल गेल्या 10-15 वर्षामध्ये आणि थोडस त्याच्या आधी गेलं तर काँग्रेसच्याही काळामध्ये झालेली आहे. कारण काँग्रेसच्याही काळामध्ये अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की जेणेकरून जाती व्यवस्था कशी मजबूत होईल याचं धोरण आखलं गेलं, कार्यक्रम राबवले गेले, अंमलबजावणी झाली. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ब्राह्मणवादी छावणीचे 2 पक्ष जे आहेत प्रमुख, एक काँग्रेस आणि एक भाजप, या दोघांनी संगनमताने एकमेकांशी वैचारिक आणि तात्विक युती करून त्यांनी आजचा दिवस आपल्याला दाखवलेला आहे. आणि म्हणून मग आपण आजच्याच दिवसावर विचार करतो
आजच्याच विषयावर चर्चा करतो आणि त्याच्या खोलवर पाळेमुळे त्याची आहेत अशा प्रश्नांची त्याच्यापर्यंत आपण कधी जात नाही. तर हा मोठा ड्रॉबॅक आपला पुरोगामी चळवळीचा पण आहे. मी बौद्ध क्रांतीकडे आधी जाईल. तर महामानव गौतम बुद्धांची बौद्ध क्रांती झाल्यानंतर वर्ण व्यवस्था ही पूर्णपणे नष्ट झाली होती आणि ब्राह्मणांचं समाजावरचं वर्चस्व जवळपास जवळपास म्हणतोय मी, पूर्ण नाही, जवळपास नष्ट झालेलं होतं. आणि ही 700 वर्ष ही बौद्ध क्रांती वर्धिष्णू स्वरूपामध्ये असल्यामुळे ब्राह्मणवादी हे एकतर अंडरग्राऊंड गेलेत किंवा मग बौद्ध धर्माशी त्यांनी तडजोडी करून युती करून ज्याला आपण म्हणतो दबा धरून बसणे, तसे ते दबा धरून बसले होते बौद्ध धर्मातही आणि बाहेरही. ते योग्य वेळेची वाट पाहत होते, योग्य संधीची वाट बघत होते आणि त्यांना ती संधी मिळाली. जे साम्राज्य होतं बौद्ध साम्राज्य, जे चंद्रगुप्त मौर्याने निर्माण केलं होतं, सम्राट अशोकांनी ते वाढवलं होतं आणि शेवटचा जो बृहद्रथ जो राजा होता बौद्ध राजा, याचा भर सैन्य कवायतीमध्ये ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शृंग याने सैन्याच्या भर कवायतीमध्ये त्याचा खून केला बृहद्रथ राजाच्या. आणि बौद्धांचं जे साम्राज्य होतं बौद्ध सम्राटांचं, ते सगळ्या साम्राज्यावर त्यांनी ब्राह्मणवाद थोपायला सुरुवात केली. आणि आपण नेहमी बघतो की जे मोठे असतात त्यांचं अनुकरण लहान करत असतात. आता बौद्धांचं साम्राज्यच एका ब्राह्मण प्रतिक्रांतीवादी पुष्यमित्र शृंगाकडे हे सगळं साम्राज्य गेल्यामुळे त्यांना ब्राह्मणवाद राबवायला किंवा वर्णव्यवस्थेपेक्षाही 1000 पटीने जास्त मजबूत, घट्ट आणि जास्त अन्यायी आणि जास्त क्रूर अशी जाती व्यवस्था निर्माण करण्याचा त्यांनी चंग बांधला. आणि त्यासाठी मग त्यांनी संपूर्ण साहित्य निर्मिती केली, तत्वज्ञानाची आखणी केली, धोरणं तयार केली, कार्यक्रम तयार केलेत आणि त्यांची कडक अंमलबजावणी पण केली. त्याच्यामध्ये पहिली अंमलबजावणी ही येते की ज्यांच्यामुळे बौद्ध क्रांती झाली होती ते सर्व बौद्ध भिक्खू संघातले भिक्खू की ज्यांनी म्हणजे संपूर्ण देशभर चारिका करून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला आणि जनता बौद्धमय झाल्यामुळे राजेही बौद्ध झाले. आणि मग अशा पद्धतीने या बौद्ध झालेल्या प्रामाणिक राजांनी म्हणजे ज्याच्यात सर्वात जास्त शूद्रातिशूद्र सम्राट अशोकांसारखे नॉन ब्राह्मण येतात मोठ्या प्रमाणामध्ये, आणि त्यांनी ब्राह्मणवाद संपवण्याच्या दृष्टीने बौद्धवाद हे तत्वज्ञान वापरून त्यांनी जी धोरणं आखली, कार्यक्रम राबवलेत. त्याच्यामध्ये बौद्ध विद्यापीठ आहे, त्याच्यामध्ये बौद्ध लेण्या आहेत, त्याच्यामध्ये बौद्ध साहित्य आहे किंवा बौद्ध भिक्खू संघांच्या संगीती व्हायच्यात म्हणजे परिषदा व्हायच्यात आणि त्याच्यामध्ये हे सगळे धोरण आणि कार्यक्रम आखले जायचे आणि राबवले जायचे. तर अशा पद्धतीने ब्राह्मणवाद खतम करण्यासाठी बौद्ध भिक्खू संघाने फार मोठी प्रबोधनाची क्रांती केली. बौद्ध भिक्खू संघाने कधी हातात तलवार नाही घेतली, त्यांनी फक्त प्रचार प्रसार केला, प्रबोधन केलं, महाप्रबोधन केलं. एक प्रबोधनाची लाट संपूर्ण देशामध्ये त्यांनी पसरवली. आपल्याला माहिती प्रबोधनाचं काय महत्व आहे. 200-300 वर्षापूर्वी युरोपमध्ये जी महाप्रबोधनाची ज्याला आपण रेनेसन्स मुवमेंट म्हणतो, ती रेनेसन्स मुवमेंट युरोपमध्ये एका लाटेसारखी पसरली आणि तिथली सामंतशाही संपली आणि नवं एक भांडवली लोकशाही समाज व्यवस्था निर्माण झाली. एवढं महत्व या प्रबोधन क्रांतीचं आहे की हातात तलवार घेण्याची गरज नाही. तुम्ही प्रबोधन करा जनतेचं, त्याची एक लाट निर्माण करा, क्रांती शांततामय पद्धतीने होत असते. हे बौद्ध धर्माने पण दाखवून दिलेलं आहे आणि युरोपमधल्या भांडवली लोकशाही क्रांतीने पण दाखवून दिलेलं आहे.
तर हे जे महाप्रबोधन आहे बौद्ध भिक्खूंनी केलेलं पूर्ण भारतभर, तर पहिला कार्यक्रम, पहिलं धोरण या पुष्यमित्र शृंग आणि त्यांच्या बरोबरचे जे काही काही ब्राह्मण राजे होते, ते जे छुप्या पद्धतीने बौद्ध धर्माचा आश्रय घेऊन राज्य करत होते, असे छुपे ब्राह्मणवादी राजे शशांक सारखे यांनी पहिला कार्यक्रम आखला की जर आपल्याला या देशातून बौद्ध धर्म जर नष्ट करायचा असेल, ब्राह्मणवाद आणायचा असेल आणि नवी वर्णव्यवस्थेपेक्षाही जास्त कठोर आणि क्रूर अशी नवीन जाती व्यवस्था जर भारतात प्रस्थापित करायची असेल, तर आपल्याला पहिलं काम हे करावं लागेल की बौद्ध भिक्खू जे आहेत त्यांची कत्तल करा आणि त्यांना पळवून लावा देशातून. आणि त्याप्रमाणे त्यांनी करोडोच्या संख्येने बौद्ध भिक्खूंची कत्तल केली. अनेक बौद्ध भिक्खू हे तिबेटमध्ये जीव वाचवण्यासाठी तिबेटमध्ये गेलेत, चीनमध्ये गेलेत, जपानमध्ये गेलेत आणि तिकडे बौद्ध धर्म पसरला. आता तिकडे बौद्ध धर्म का पसरला? कारण तिकडे काही अशी काही वर्णव्यवस्था तिथे नव्हतीच. तिथल्या जनतेने, जपानमधल्या, चीनमधल्या, श्रीलंकेमधल्या या जनतेने बौद्ध धर्म केवळ एक आध्यात्मिक धर्म म्हणून त्याला स्वीकारलेला आहे. तो काही तिथं क्रांतिकारक म्हणून नाही स्वीकारला गेला. तर भारतामध्ये, भारत खंडामध्ये क्रांती करणारा हा बौद्ध धर्म नष्ट करायचा ठरवल्यानंतर मग बौद्ध भिक्खूंची कत्तल सुरू झाली आणि महाप्रबोधनाची क्रांती, ज्यांच्यामुळे बौद्ध धर्म हा वर्धिष्णू स्वरूपामध्ये 700 वर्ष या देशावर राज्य करत होता, तो संपवण्यासाठी त्यांनी हे महाप्रबोधन आधी बंद पाडलं. विद्यापीठं बंद पाडली, बौद्ध विद्यापीठ. आणि बौद्ध विद्यापीठ बंद पाडल्यानंतर शूद्र आपण ज्यांना आज आपण म्हणतो, आज ते सगळे बहुजन नॉन ब्राह्मीण यांचं शिक्षणच त्यांनी बंद केलं. हा दुसरा कार्यक्रम. पहिला कार्यक्रम होता बौद्ध भिक्खूंची कत्तल आणि त्यांना पळवून लावा देशातून, आणि दुसरा कार्यक्रम शिक्षण बंदी. कारण बहुजन माणूस शिकला की तो आपोआप विषमतेकडे, विषमतेच्या विरोधात उठणार, क्रांतीकडे जाणार, हे ब्राह्मणवाद्यांना पक्क माहिती आहे. त्यामुळे आधी बौद्ध महाप्रबोधनाची क्रांती करणारे भिक्खू संपवले, त्यानंतर बौद्ध विद्यापीठ संपवली, जेणेकरून शिक्षणच बंद झालं. आणि शिक्षण बंद झाल्यामुळे मग मग त्या भिक्खूची जागा, त्या भिक्खू संघाची जागा ब्राह्मण संघाने घेतली. म्हणजे ब्राह्मणांनी आपले एकत्रित येऊन त्यांनी खेडोपाडी स्वतःला पसरवून घेतलं, ग्रामीण भागामध्ये पसरवून घेतलं. आणि मग तो जो प्लॅन त्यांनी ठरवला की ब्राह्मण म्हणून जे एक काही आध्यात्मिक असं एक वर्चस्व होतं त्या काळामध्ये, तर बौद्ध भिक्खूनंतर मग पुन्हा त्या वर्ण व्यवस्थेतून आलेला जो ब्राह्मण होता, तो ब्राह्मणच पुन्हा धार्मिक गुरु बनला. आणि मग त्यांनी सगळ्या गावांमध्ये स्वतःला पसरवून घेतलं आणि त्यांनी त्याची जी काही कुप्रबोधनाची क्रांती, प्रतिक्रांती, कुप्रबोधन म्हणजे अगदी पोथ्या पुराणं तयार करणे, साहित्य तयार करणं, मनुस्मृती वगैरे हे 18 पुराणं तयार करणे, त्याच्यामध्ये मग बळीराजाचा खून, नरकासुराचा खून वगैरे वगैरे अशा सगळ्या पोथ्या पुराणं त्यांनी सगळ्या भाकडकथा रचल्यात. आणि मग या पोथ्या त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या लोकांना त्यांनी ऐकवल्यात. लक्षात घ्या, ऐकवल्यात. आणि ही जी महाप्रबोधनाची कुप्रबोधनाची जी महाक्रांती, प्रतिक्रांती होती, ही ब्राह्मणांनी 2001 पासून, आपलं इसवी सन 1 पासून, कारण पुष्यमित्र शृंगाने बृहद्रथ राजाचा जो खून केला ते इसवी सन 1, तिथून तर इसवी सन 700 पर्यंत, बघा लक्षात घ्या, जाती व्यवस्था निर्माण करायला आणि ती कट्टर करायला ब्राह्मणांना 700 वर्ष लागलेत. म्हणजे बौद्ध क्रांती नष्ट करणं हे किती महाकठीण काम होतं ब्राह्मणांसाठी. पण त्यांनी ते केलं, त्यांनी कष्ट केले. त्यांनी बघा, फुकटात कुठंच काही मिळत नाही. ब्राह्मणांनी जेवढे कष्ट आणि जेवढा त्याग बौद्ध भिक्खूंनी केला, तेवढाच त्याग ब्राह्मणांनी पण केला. आणि तेवढेच कष्ट त्यांनी उपसले, आपली बुद्धी वापरली, कार्यक्रम आखले, त्याची अंमलबजावणी केली, लोकांपर्यंत गेलेत, घरोघर गेलेत. म्हणजे आजही जर तुम्ही खेड्यागावात गेलेत आजही, तर दररोज सकाळी कुठल्याही बहुजन कुटुंबामध्ये दररोज सकाळी पहिलं दर्शन होतं ते ब्राह्मणाचं.
तो ब्राह्मण घरोघरी जातो, तिथी मिती सांगतो, आज कुठलं कर्मकांड करायचं ते सांगतो, आज कुठली उपासना करायची ते सांगतो आणि त्याच्या बदल्यामध्ये जोडीमध्ये मुठभर धान्य घेतो. आता मुठभर धान्य हे त्याच्यासाठी महत्वाचं नाहीये. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे की ब्राह्मणवाद पसरवण्यासाठी तो एक प्रकारे वर्तमानपत्राचं काम करतो आहे. लक्षात घ्या. आणि जसजशी माध्यमं बदलत गेली, माध्यमांचा विकास झाला. म्हणजे त्या काळामध्ये वर्तमानपत्र नव्हतं, त्या काळामध्ये टीव्ही नव्हता, त्या काळामध्ये कुठला रेडिओ नव्हता. मग त्या काळामध्ये हेच साधन होतं की घरोघरी जाणं आणि घरोघरी जाऊन लोकांना अंधश्रद्धेमध्ये गुंतवणं, ब्राह्मणवादामध्ये गुंतवणं आणि त्यांच्याकडून वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम करून त्यांच्याकडनं दक्षिणा उकळणं. त्यांच्याकडचा जो पैसा आहे, जो बहुजनांनी कष्ट करून कमवलेला जो अतिरिक्त पैसा आहे, तो अतिरिक्त पैसा कुठल्या तरी चांगल्या कामात खर्च होण्याऐवजी तो अंधश्रद्धेमध्ये खर्च व्हावा, कर्मकांडात खर्च व्हावा, जेणेकरून आपला ब्राह्मणवाद मजबूत होईल. तर तुम्ही बघू शकता आज मोठ्या प्रमाणामध्ये आता जसे आता प्रसिद्धी माध्यमांचा विकास झाला, सगळी दैनिक जर तुम्ही बघितलं तर सगळ्या दैनिकांमध्ये संपादक ब्राह्मण आहेत, आजही आहे, मोठ्या प्रमाणात आहे. आणि तुम्ही त्यांना रिॲक्ट होण्यासाठी किंवा प्रतिक्रिया देण्यासाठी तुमची जी काही प्रसिद्धी माध्यम आहे ते म्हणजे मासिक, एखादं विकली, एखादं साप्ताहिक, पुरोगामी म्हणून, की जे बहुजन लोक कधीच वाचत नाही. बहुजन लोक हे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, नवा काळ हे बाजारात जातात, पैसे देतात आणि विकत घेऊन घरी येतात आणि ते वाचतात, की जी ही सगळी ब्राह्मणवादी दैनिक होती. म्हणजे प्रसिद्धी माध्यमं त्यांनी कशी वापरली. त्याच्यानंतर तुम्ही रेडिओ आला, रेडिओवर ते मापा मंगुळकर का काय त्याचं आपलं हे राम रामावरती ज्यांनी गायन गायन हे केलं, कविता लिहिली, तर त्यांचं नाव म्हणजे मी जस्ट आता उठावर होतं. तर ते रामायण आम्हाला रेडिओवर ऐकवलं जायचं आणि शरद पवार सारखी माणसं त्याचं कौतुक करायचे. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर टीव्ही आला. आता टीव्ही आल्यानंतर तर भयंकर कुप्रबोधनाची महाप्रतिक्रांतीच झाली. म्हणजे काँग्रेसच्या काळात सुद्धा म्हणजे रामायण दाखवलं, महाभारत दाखवलं, काय ते हनुमानवर सिरियल, काय ती श्रीकृष्णावर सिरियल, सगळं म्हणजे काही टीव्हीवर पूर्ण ब्राह्मणवाद व्यापलेला होता. तर अशा पद्धतीने ही जी काही ब्राह्मणवादी प्रतिक्रांती कुप्रबोधनामुळे पुढे आली, तर तिचं फळ त्यांना मिळालं आणि 2014 मध्ये भाजपची पेशवाई, आधी ती पेशवाई फक्त पुण्यापुरती मर्यादित होती, महाराष्ट्रापुरती मर्यादित होती. ही पेशवाईची प्रतिक्रांती, ब्राह्मणी प्रतिक्रांती ही 2014 मध्ये दिल्लीवर जाऊन बसली आणि पूर्ण देश तिने काबीज केला. आता जाती व्यवस्था निर्माण करताना त्यांना जे काही करायचं होतं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णातून त्यांनी ज्या जाती ठरवल्या, म्हणजे ब्राह्मण वर्णातून ब्राह्मण जात आणि क्षत्रिय वर्णातून जाट, पटेल, मराठा वगैरे वगैरे अशा राज्यस्तरावरच्या जाती आणि वैश्य म्हणून मी काही वेगळं सांगायची गरज नाही. वैश्य जाती अंबानी, अदानी सारख्या जाती निर्माण झाल्यात, व्यापारी, भांडवलदार, कारखानदार, बजाज वगैरे सारख्या. तर यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी युती करून, या जातींनी युती करून जी काही जाती व्यवस्था आता जी खिळखिळी झाली होती फुले शाहू आंबेडकरांमुळे, पेरियारमुळे आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळे, तिला मजबूत करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर लगेच प्रयत्न सुरू झाले. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचं राज्य असल्यामुळे त्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि पेरियार यांना मोठ्या प्रमाणात संरक्षण होतं आणि त्यांनी त्या इंग्रजांच्या संरक्षणाचा वापर करून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन केलं आणि जातीव्यवस्था खिळखिळी केली. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रज राज्यकर्ते गेलेत, की जे रेनेसन्स मुवमेंट मधून, पुरोगामी चळवळीतून आलेले इंग्रज राज्यकर्ते, की जे तुलनात्मक दृष्ट्या समतावादी होते, सामाजिक समतावादी होते, आणि म्हणून त्यांनी फुले शाहू आंबेडकरांना आणि पेरियार यांना पुढे आणलं, म्हणजे त्यांना मान्यता दिली. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रज राज्यकर्ते गेलेत
आणि पुरोगामी विचारांचे जे महापुरुष होते त्यांचं संरक्षण खतम झालं, लक्षात घ्या. आणि मग इंग्रज गेल्यानंतर राज्य ब्राह्मणांचं झालं, जे छत्रपती शाहू महाराजांनी सांगून ठेवलं होतं की इंग्रज जर गेलेत तर ब्राह्मणांचंच राज्य येणार, यात काही वाद नाही. हे तात्यासाहेब महात्मा फुलेंनी सांगितलं आणि बाबासाहेबांनी पण सांगितलं. आणि त्यानंतर मग स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर पहिल्या दिवसापासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्यानंतर पहिला ठराव झाला पार्लमेंटमध्ये, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहिला ठराव झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला ठराव झाला की इंग्रजांच्या काळात जी जात न्याय जनगणना होत होती ती बंद करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला जाती व्यवस्था बळकट करण्यासाठी आपल्याला ही जात न्याय जनगणना बंद करणं आवश्यक आहे. कारण त्या काळामध्ये फुले शाहू आंबेडकर आणि पेरियारांच्या चळवळीचा प्रभाव असल्यामुळे जातींना जर कळलं की आम्ही कुठं आहोत, आमची संख्या किती आहे, आम्हाला काय मिळतंय, काय नाही मिळत, किती टक्के मिळतं, हे सगळं या शूद्रादी अतिशूद्र जातींना कळू नये म्हणून त्यांनी जात न्याय जनगणना बंद करण्याचा निर्णय नेहरूंनी प्रधानमंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत घेतला आणि जात न्याय जनगणना या देशामध्ये बंद पाडली गेली. आणि हा होता पहिला कार्यक्रम जाती व्यवस्था बळकट करण्याचा, लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला की या पुरोगामी चळवळीच्या दडपणाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस जिवंत होते आणि त्यांचा एक मोठा दबाव होता, कारण ते घटनाकार असल्यामुळे जरी ते घटनाकार होते तरी त्यांनी पार्लमेंटमधून हद्दपार केलं. बाबासाहेबांना पार्लमेंटमधून काढलं, मंत्री पदावरून काढलं आणि पुन्हा निवडून येऊ नयेत याच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केलेत आणि त्याच्यात ते यशस्वी झालेत. आणि अशा प्रकारे एकतर बाबासाहेबांना त्यांच्यावर दडपण आणणे आणि जो कालेलकर आयोग नियुक्त करावा लागला पेरियार यांच्या चळवळीमुळे आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या प्रभावामुळे, आणि त्यावेळेस जे काही ओबीसी नेते मोठ्या प्रमाणात काम करत होते, आर एल चंदापुरी सारखे किंवा कर्पुरी ठाकूर साहेबांसारखे, यांच्या दबावामुळे नेहरूंना कालेलकर आयोगाची नियुक्ती करावी लागली की ज्याच्यामुळे SC ST यांना जे आरक्षण मिळतं तसं आरक्षण ओबीसीना पण मिळेल आणि ओबीसी ही जाती व्यवस्थेच्या विरोधात लढा देतील अशी एक ती व्यवस्था होती बाबासाहेबांनी संविधानामध्ये करून दिलेली. तर त्यांनी तो तिसरा कार्यक्रम आखला, म्हणजे पहिला कार्यक्रम जात न्याय जनगणना बंद करणे, दुसरा कार्यक्रम बाबासाहेबांना दडपून ठेवणे आणि त्यांना पार्लमेंटमधून बाहेर काढणे, मंत्रिमंडळातून बाहेर काढणे, आणि तिसरा कार्यक्रम होता कालेलकर आयोग लागू न होऊ देणे. कारण त्यांना एक माहिती होतं की SC आरक्षण दिलं आम्हाला काही फरक पडत नाही, ब्राह्मणवादाला काही धक्का बसत नाही, आदिवासींना आरक्षण दिलं ब्राह्मणवादाला काही धक्का बसत नाही, पण जर ओबीसीना आरक्षण मिळायला लागलं तर ब्राह्मणवाद खतम होण्याची त्यांना प्रचंड भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली होती की जी नंतर खरी ठरली पेरियारमुळे. पेरियार यांनी जी काही ओबीसी नेतृत्व निर्माण करून तिथं जे काही त्यांनी ओबीसी आणि SC ST ख्रिश्चन आणि सर्वच अल्पसंख्य धर्मांना आणि सर्व शूद्रादी अतिशूद्र जातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तामिळनाडूमध्ये जे आरक्षण मिळायला लागलं स्वामी पेरियारांमुळे 1927 पासून, त्याच्यामुळे तिथं जी काही क्रांती झाली की ज्याच्यामुळे ब्राह्मणवाद जवळजवळ खतम झाला आणि आज तिथं ब्राह्मणवाद हा पराभूत जीवन जगतो आहे, पराभूत जीवन जगतोय तामिळनाडू प्रांतामध्ये. ती पेरियार यांची क्रांती. तर त्यांच्या समोर पेरियार हे सगळ्यात मोठं उदाहरण होतं की जर ओबीसीना आरक्षण मिळायला लागलं तर ओबीसी मधून असे असंख्य पेरियार निर्माण होतील, असंख्य RL चंदापुरी निर्माण होतील, असंख्य ललन सिंग यादव निर्माण होतील आणि हे ओबीसी नेते 52% असलेले ओबीसी यांच्यामध्ये प्रबोधनाची महाक्रांती करू शकतात आणि ब्राह्मणवाद खतम करू शकतात. म्हणून दलितांना आरक्षण दिलं तरी चालेल, आदिवासींना आरक्षण दिलं तरी चालेल, पण ओबीसीना आरक्षण देता कामा नये, कारण त्यांना धोका फक्त ओबीसीकडून होता, बाकी इतरांकडून कोणाकडूनही नव्हता, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांनी कालेलकर आयोग दडपला, नंतर मंडल आयोग बसनात गुंडाळला आणि मंडल आयोगाची एक शिफारस लागू होण्यासाठी नॉन ब्राह्मीण प्रधानमंत्री व्हावा लागला, ते म्हणजे VP सिंग, ज्यांना आपण आज मंडल मसिया म्हणतो.
आणि खरोखर व्हीपी सिंग हे छत्रपती राजर्षी शाहू सारखे क्रांतिकारी प्रधानमंत्री होऊन गेलेत, की ज्यांनी अनेक निर्णय घेतले. त्यांच्या 11 महिन्याच्या प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्णय घेतलेत. बाबासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजे जयंती दिनी 14 एप्रिलला सुट्टी देणं, बाबासाहेबांचा फोटो पार्लमेंटमध्ये बघा, ज्यांनी ज्यांच्या संविधानाच्या आधारावर पार्लमेंट बनलं होतं, त्या पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांचा फोटोच नव्हता. सगळे ब्राह्मणवादी नेत्यांचे फोटो होते. अगदी नेहरू पासून तर अगदी काय ते लालबहादूर शास्त्री पासून तर सगळ्यांचे फोटो होते. आणि ज्यांच्यामुळे पार्लमेंट निर्माण झाली, ज्यांच्यामुळे संविधान निर्माण झालं, त्या बाबासाहेबांचा फोटो 1989 पर्यंत नव्हता. तो व्हीपी सिंगांनी लावला. लक्षात घ्या. कामगारांसाठी कायदे केले व्हीपी सिंगांनी. केवळ सामाजिक नाही, आर्थिक पण त्यांनी क्रांती केली. अगदी देशद्रोही जे किर्लोस्कर सारखे उद्योगपती होते, ब्राह्मण उद्योगपती किर्लोस्कर सारखे, त्यांना वठणीवर आणलं व्हीपी सिंगांनी. तर अशा प्रकारे सामाजिक आणि आर्थिक क्रांती करणारे व्हीपी सिंग हे छत्रपती शाहू महाराजांपेक्षा कमी नाहीत. उलट तो जो काळ बघता, तो जो काळ होता, त्या काळामध्ये त्यांनी जे केलं, त्यांना कुठल्या इंग्रजांचंही काही त्यांना संरक्षण नव्हतं. छत्रपती शाहू महाराजांना किमान इंग्रजांचं समर्थन तरी होतं, त्यांचं संरक्षण तरी होतं इंग्रजांचं. व्हीपी सिंगांजवळ काय होतं? तरी त्यांनी क्रांतिकारी कायदे केलेत आणि क्रांतिकारी कायदे त्यांनी राबवलेत. लक्षात घ्या. तर एकीकडे जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. म्हणजे कालेलकर आयोग येतोय, मंडल आयोग येतो आहे, ओबीसी नेते कर्पूरी ठाकूर साहेबांसारखे, आर एल चंदापुरी सारखे, राम मनोहर लोहियाजी यांनी सांगितले की पिछडा पावे 100/60, म्हणजे हा जो ओबीसी आहे याला 60% आरक्षण मिळालं पाहिजे. पिछडा पावे 100/60 ही क्रांतिकारक घोषणा राम मनोहर लोहिया यांनी आर एल चंदापुरीशी युती केल्यानंतर मग त्यांनी ती केली. आर एल चंदापुरी हे त्यावेळेचे फार मोठे ओबीसी नेते होते बिहार मधले, आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया हे समाजवादी नेते होते. आणि या देशामध्ये दोनच महापुरुष असे आहेत की ज्यांनी ओळखलं की जोपर्यंत आपण ओबीसी नेते निर्माण करत नाहीत, तोपर्यंत ब्राह्मणवादाला कुठेही धक्का बसत नाही. त्याच्यामध्ये दोन महापुरुष जे मी स्वातंत्र्योत्तर काळातले सांगितले, त्याच्यामध्ये एक राम मनोहर लोहिया यांनी जाणीवपूर्वक ओबीसी नेते आर एल चंदापुरीशी युती केली आणि कर्पूरी ठाकूर साहेबांसारखे क्रांतिकारक ओबीसी नेते लालू, मुलायम, राम नरेश यादव, ललन सिंग यादव, रामस्वरूप वर्मा असे कितीतरी असंख्य ओबीसी विद्वान, ओबीसी क्रांतिकारी राजकीय नेते या डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि चंदापुरीच्या युतीमुळे निर्माण झाले. त्यांनी जाती व्यवस्थेला धक्का बसेल अशा पद्धतीने त्यांनी अनेक निर्णय घेतले त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये. म्हणजे कर्पूरी ठाकूर साहेब मुख्यमंत्री बनले आणि त्यांनी लगेच दलित वस्त्यांमध्ये बंदुका वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला. कारण त्या काळामध्ये दलित वस्त्यांमध्ये दुवादार गोळीबार करून दलितांना ठार मारण्याचा कार्यक्रम त्या काळामध्ये जोरात चालू होता बिहारमध्ये. तर कर्पूरी ठाकूर मुख्यमंत्री बनल्याबरोबर त्यांनी लगेच सांगितलं की आता प्रत्येक दलित वस्तीमध्ये बंदुका वाटप करा. कुठल्याही एखाद्या दलित वस्तीत एक जरी बंदूक असेल तर तिथले सवर्ण जे आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, जमीनदार, हे त्या दलित वस्तीमध्ये घुसण्याची हिंमत करणार नाही, जर एक जरी बंदूक त्या दलित वस्तीत असेल तरी. तर असे क्रांतिकारक कायदे कर्पूरी ठाकूर, राम नरेश यादव, त्याच्यानंतर लालू मुलायम आले. लालू मुलायमच्या प्रभावामुळे व्हीपी सिंगांना मंडल आयोग लागू करावा लागला. त्याला केवळ कारणीभूत म्हणजे लालू आणि मुलायम, बाकी दुसरं कोणी नाही. लालू मुलायम हे त्या काळामध्ये राष्ट्रीय ओबीसी नेते बनलेले होते आणि ते प्रभावी होते आणि व्हीपी सिंग त्यांच्या प्रभावाखाली होते आणि केवळ लालू मुलायमच्या प्रभावामुळे व्हीपी सिंगांना मंडल आयोग लागू करावा लागला. आणि त्यांना माहित होतं की मंडल आयोग लागू केला तर भाजप सरकार पाडेल आणि मंडल आयोग नाही लागू केला तर लालू मुलायम सरकार पाडतील, अशी एक परिस्थिती निर्माण झाली होती व्हीपी सिंगांच्या समोर. आणि त्यामुळे त्यांना मंडल आयोगाची किमान एक शिफारस लागू करून त्यांनी एक संतुलन निर्माण करण्याचा प्रयत्न केला आपलं सरकार वाचवण्यासाठी. पण ते वाचलं नाही, आपण ते बघतो आहोत. तर जाती व्यवस्था एकीकडे कमजोर होत होती आणि दुसरीकडे काँग्रेस, आरएसएस आणि बीजेपी हे जाती व्यवस्था मजबूत करण्याकडे त्यांची वाटचाल सुरू होती. लक्षात घ्या. म्हणजे कालेलकर आयोग न लागू करणे, मंडल आयोग लागू न करणे,
टीव्हीवर रामायण महाभारताच्या सिरियल दाखवणे, हे सगळं काँग्रेसच्या काळात झालं. हे सगळं काँग्रेसच्या काळात झालं. म्हणजे ब्राह्मणवादी कुप्रबोधनाची प्रतिक्रांती ही काँग्रेसच्या काळात अगदी पहिल्या दिवसापासून सुरू झाली, 15 ऑगस्ट 1947 सालापासून दिवसापासून. तर एकीकडे हे जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न चाललेले होते. त्याच्यामध्ये डॉक्टर राममनोहर लोहिया, आर एस चंदापुरी, लालू मुलायम, रामनरेश यादव, कर्पूरी ठाकूर साहेब, दक्षिणेकडे पेरियार साहेब, नारायण गुरु, असे असंख्य कार्यकर्ते, असंख्य नेते आणि असंख्य महापुरुष आपापल्या परीने पूर्ण देशामध्ये जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी, ब्राह्मणवाद खतम करण्यासाठी काम करत होते. आणि एकीकडे काँग्रेस, एकीकडे RSS आणि बीजेपी हे मात्र जाती व्यवस्था कशी मजबूत करता येईल, ती खिळखिळी होण्यासाठी कशी तिला वाचवता येईल आणि ती आधी कशी मजबूत करता येईल, यासाठी सगळे कार्यक्रम काँग्रेसही अगदी प्रामाणिकपणे राबवत होती. आणि भाजप सरकार आल्यानंतर तर प्रश्नच नाही. म्हणजे त्यांना जी प्रचंड भीती वाटत होती की ओबीसीना जर आरक्षण मिळायला लागलं तर ब्राह्मणवाद मुळापासून खतम होईल, हे पेरियार साहेबांनी सिद्ध केलेलं आहे तामिळनाडू प्रांतामध्ये. तर ते मंडल जर पूर्ण देशभर लागू झाला तर आपलं ब्राह्मणवादाचं काय होईल, ही प्रचंड भीती ब्राह्मणवाद्यांमध्ये असल्यामुळे मग त्यांनी रामरथ यात्रा काढली, बाबरी मस्जिद पाडली, हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या आणि आजही ते कार्यक्रम त्यांची जोरात चालू आहे. आता आता आपण या आज जो विषय दिला त्याच्याकडे आता आपण येऊ. ही सगळी पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली की आज ज्या घटना घडत आहेत त्या घटनांमुळे जाती व्यवस्था निर्माण होत असताना ज्या घटना घडत होत्या त्यांची आठवण येते. लक्षात घ्या, त्यांची आठवण येते. आणि मग कर्नाटकमध्ये जेव्हा भाजपचं राज्य आलं त्यावेळेस त्यांनी कायदा केला कर्नाटक सरकारने, भाजपच्या सरकारने, की ब्राह्मण जे पुजारी आहेत त्यांना कुणी ब्राह्मण मुलगी लग्नासाठी मिळत नाही. कारण पुजारी ही जरी आपल्यासाठी बहुजन समाजासाठी प्रतिष्ठेची जागा असली, पुजारी किंवा एक मान्यवर प्रतिष्ठित अशी एक व्यक्ती असली, तरी ब्राह्मणांना हे माहिती आहे की हा भिकारी आहे, पुजाऱ्याच्या नावाने भिकारीच आहे, याला दक्षिणा मिळाली तर याचं पोट भरेल, नाही तर काही होणार. त्यामुळे ब्राह्मणांच्या दृष्टीने ब्राह्मण पुजारी हा भिकारी, या भिकाऱ्याला मुलगी कशाला द्यायची, असं जवळपास सगळीकडे असताना कर्नाटकच्या भाजप सरकारने कायदा केला की जी ब्राह्मण मुलगी, लक्षात घ्या, जी ब्राह्मण मुलगी ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करेल तिला 5 लाख रुपये अनुदान शासनाकडून, शासनाच्या तिजोरीतून मिळेल. हे कसं लक्षण आहे बरं? हे कसं लक्षण आहे? फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीच्या मुळे, प्रभावामुळे आंतरजातीय विवाहांना पुरस्कार देण्याचा आणि त्यांना अनुदान देण्याचा कायदा आहे की जे आंतरजातीय विवाह करतात त्यांना संसार बसवण्यासाठी शासनाने मदत करावी, त्यांना अनुदान द्यावं, त्यांना पैसे द्यावेत. आणि एकीकडे कर्नाटकचं भाजप सरकार कायदा करतं की ब्राह्मण पुजाऱ्याशी लग्न करणारी ब्राह्मण मुलगी तिला 5 लाख रुपये. तर हे जाती व्यवस्था मजबूत करण्याचं लक्षण आहे. आणि असे अनेक कायद्यानंतर आता हे ईडब्ल्यूएस आरक्षण आलं, कशासाठी आलं? ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांना आरक्षणाची गरज नाही आहे, पण ईडब्ल्यूएस आरक्षण यासाठी आलं की SC ST ओबीसीच्या आरक्षणाचं महत्व कमी व्हावं. कारण बाबासाहेबांनी जी काही गाईडलाईन आखून दिलेली होती ती बाबासाहेबांची गाईडलाईन नष्ट करणे. बाबासाहेबांनी स्पष्टपणे गाईडलाईन दिलेली आहे. तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस 5वा खंड जर उघडला, पान नंबर 112 ते 115, त्याच्यावर तुम्ही बघा, त्यांनी अगदी सविस्तर चार्ट काढून तक्ता तयार करून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णातून निघालेल्या जाती, मी काय शब्द वापरतो नीट बघा, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णातून निघालेल्या जाती या जाती व्यवस्थेच्या लाभार्थी आहेत. त्यामुळे ते जाती व्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करतात, हे बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि मग जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम कोण करेल? की ज्याच्यामुळे जाती व्यवस्थेमुळे ज्यांना त्रास होतो, ज्यांचं शोषण होतं, ते जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतील. मग त्याच्यामध्ये त्यांनी हे जे काही 3 कॅटेगरी केल्यात, SC ST OBC, या कॅटेगरी त्याच्यामध्ये येतात. आणि त्यांनी या सगळ्या विश्लेषणातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आरक्षण किंवा रिझर्वेशन किंवा प्रतिनिधित्व हे फक्त
कायद्याने आरक्षण म्हणून फक्त SC ST OBCंनाच मिळायला पाहिजे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जातींना नाही. लक्षात घ्या. बघा त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न किती पेटला. सुप्रीम कोर्टाने नाकारलं मराठा आरक्षण, हायकोर्टाने नाकारलं. जवळजवळ 2 केंद्रीय आयोग जे होते, मंडल आयोग आणि कालेलकर आयोग, यांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलं. आणि जे 9 राज्य आयोग नेमण्यात आले होते, 9 राज्य आयोग, या 9च्या 9 राज्य आयोगांनी मराठ्यांना आरक्षण का नाकारलं? कारण बाबासाहेबांनी ही जी काही गाईडलाईन आखून दिली होती त्याच्यामुळे मराठ्यांना आरक्षण त्या काळामध्ये मिळू शकलं नाही. परंतु जेव्हा भाजपचं सरकार आलं आणि जाती व्यवस्था मजबूत करण्याचा त्यांचा जो काही धोरणात्मक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हा एक कार्यक्रम आहे की ओबीसीचं आरक्षण जर खतम करायचं असेल, कारण त्यांना भीती खरी ओबीसी आरक्षणापासूनच आहे. बाकी SC ST आरक्षणापासून त्यांना काही प्रॉब्लेम नाही. त्यांना प्रॉब्लेम फक्त ओबीसी आरक्षणाचा आहे. कारण ओबीसीना आरक्षण मिळायला लागल्यामुळे किंवा ओबीसीची आरक्षणसाठी चाललेली चळवळीमुळे कर्पुरी ठाकूरांसारखे नेते निर्माण झालेत, RL चंदापुरी सारखे नेते निर्माण झालेत आणि ब्राह्मणवादाच्या विरोधात त्यांनी प्रचंड मोठं महाप्रबोधन केलं आणि कायदे केलेत सत्तेवर आल्यानंतर. त्यामुळे त्यांना भीती फक्त आणि फक्त ओबीसी, बाकी दुसऱ्याकडून कोणाकडून भीती नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण खतम झालं पाहिजे, हा त्यांचा आणखी एक महत्वाचा जाती व्यवस्था मजबूत करण्याचा महत्वाचा कार्यक्रम होता. आणि तो कार्यक्रम राबवण्यासाठी मग त्यांनी जाट, पटेल, मराठा यांना आरक्षणासाठी उकसवलं, त्यांना दंगली करायला लावल्यात, जाळपोळ करायला लावली, हिंसा करायला लावली. महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की मराठ्यांनी किती हिंसक कारवाया केल्यात. आमदारांची घरं जाळलीत, कार्यकर्त्यांची घरं जाळलीत, न्हावी समाजाची दुकानं पेटवलीत, ओबीसी तरुणांची खून केलेत. हे सगळे जे काही हिंसक प्रकार जसे महाराष्ट्रात मराठ्यांनी केलेत तसे गुजरातमध्ये पटेलांनी केलेत, राजस्थानमध्ये आणि UP मध्ये जाटांनी केलेत. हे जाती युद्ध आहे. हे जाती व्यवस्था केवळ संविधानामुळे नष्ट होणार नाही, जाती व्यवस्था कायदा करून नष्ट होणार नाही. जाती व्यवस्था नष्ट करण्याचे 2च मार्ग आहेत. एक म्हणजे महाप्रबोधनाची क्रांती आणि दुसरं म्हणजे मैदानात उतरून तुम्हाला जाती युद्ध करावं लागेल. आणि ते चालू आहे. आपण आपलं विश्लेषण चुकतं म्हणून आपण त्याला वेगवेगळी नावं देतो. काय लिंचिंग, काय हे, काय ते, काय. आता हे जे यादव प्रकरण घडलं की तो कथाकार होता आणि गावोगाव जाऊन तो कथा सांगत होता. आता ओबीसीमध्ये एखादा कथाकार असणं हे प्रचंड धोकादायक ब्राह्मणवाद्यांसाठी. याचं कारण असं की एखादा ओबीसी जो जागृत होतो, स्वामी पेरियारांचं सच्ची रामायण वाचून किंवा बाबासाहेबांचं रिडल्स इन हिंदुइझम वाचून किंवा तात्यासाहेब महात्मा फुलेंचं गुलामगिरी आणि शेतकऱ्याचा आसूड वाचून जर एखादा ओबीसी जागृत झाला आणि तो जर कथाकार म्हणून जर कथा सांगायला लागला तर आपलं ब्राह्मणवादाचं काय होईल याची खरी भीती ब्राह्मणवाद्यांना होती. कारण तो कथाकार यादव जो आहे तो ओबीसी आहे आणि तो ओबीसी असल्यामुळे तो कुठल्याही क्षणी त्याचं परिवर्तन होऊ शकतं फुले शाहू आंबेडकर आणि पेरियार वाचून. आणि मग तो कथाकार कथेमध्ये कोणता राम सांगेल? पेरियारांचा सच्ची रामायण मधला राम सांगेल की जो विलन आहे राम, आणि रावण हिरो आहे सच्ची रामायण मध्ये. बाबासाहेबांनी जो रिडल्स इन हिंदुइझम त्याच्यामध्ये हे सगळे विलन आहेत, राम आणि कृष्ण. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी ही सगळी मांडणी केली आहे गुलामगिरी आणि शेतकऱ्याच्या आसूडमध्ये. हे जर तो कथाकार गावोगावी जर जाऊन सांगायला लागला तर आपली जी ब्राह्मणवादी प्रतीका आहे, ज्यांच्यामुळे ब्राह्मणवाद जिवंत आहे, ती ब्राह्मणवादी प्रतीक राम, कृष्ण वगैरे वगैरे, ब्रह्मा वगैरे वगैरे, ही सगळी बहुजनांच्या डोक्यातून निघून जातील आणि मग बहुजन हे पुरोगामी बनतील, समतावादी बनतील आणि ब्राह्मणवाद खतम करतील तामिळनाडू प्रमाणे. हे त्यांना माहित होतं. म्हणून शूद्रादी अतिशूद्रांमधून कोणीही कथाकार होऊ नये, कोणीही कीर्तनकार होऊ नये. आणि जरी एखादा कीर्तनकार झाला तर त्यांनी त्या सगळ्या भाकड सांगाव्यात. अशा पद्धतीने त्यांनी जी काही मांडणी आणि योजना केली. तर महाराष्ट्रामध्ये बहुतेक वारकरी किंवा कीर्तनकार आहेत, पण ते कीर्तनकार जे काही कीर्तन करतात तो कोण काय, तो बराच विनोद करतो, अशी मजा करतो, काय त्याचं नाव लक्षात नाही माझ्या, पण तो बराच गाजलेला आहे, तो मराठा समाजाचा आहे. तो सगळं ब्राह्मणवादच सांगतो त्याच्या कीर्तनामधून.
त्यामुळे अशी कीर्तनकार चालते त्यांना, ब्राह्मणांना. पण यादव ही जी काही एक जात आहे, जसं महाराष्ट्रामध्ये माळी आहे, तसं उत्तर प्रदेश, बिहारमध्ये यादव ही जात जी आहे ही सर्वात जास्त धोकादायक वाटते ब्राह्मणवाद्यांना. जसं महाराष्ट्रामध्ये माळी धोकादायक वाटतात मराठ्यांना आणि ब्राह्मणांना. म्हणून माळी नेत्यांना संपवणं, त्यांना मंत्रिपद न मिळू देणं किंवा त्यांना तिकीटच न मिळू देणं किंवा त्यांचा खात्मा करण्यासाठी त्यांना ब्लॅकमेलिंग करणं, त्यांना तुरुंगात टाकणं, हे केवळ ओबीसी नेत्यांच्याच बाबतीत होत आहे. बाकी इतर कुठल्याही जातीच्या नेत्यांबाबत होत नाही. हे सगळे जे प्रकार ओबीसी नेत्यांच्या सोबत होतात ते इतर कुठल्याही जातीच्या नेत्यांसोबत होत नाही. कारण त्यांना भीती फक्त ओबीसी नेत्यांकडून आहे, फक्त ओबीसी चळवळीकडून आहे. त्यामुळे यादव नावाचा माणूस कथाकार आहे, तो भलेच आज ब्राह्मणवादी कथा सांगत असेल रामाच्या कृष्णाच्या, पण उद्या यादव जातीचा आहे, उद्या काही त्याच्यात परिवर्तन होऊ शकतं. कारण स्वामी पेरेर यांनी जे रामायणा सच्ची रामायण म्हणून जे इंग्लिशमध्ये पुस्तक लिहिलं होतं तामिळनाडूमध्ये, तर स्वामी पेरेरांचं या पुस्तकाचं हिंदीमध्ये रूपांतरित करून जे प्रकाशन केलं ललन सिंग यादवांनी, तर ताबडतोब हायकोर्टात केस गेली. ब्राह्मणांनी लगेच कोर्टात केस टाकली. तर हायकोर्टाने निर्णय ब्राह्मणांच्या बाजूने दिला. परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले तेव्हा सुप्रीम कोर्टाने सच्ची रामांच्या बाजूने निकाल दिला. लक्षात घ्या. त्यामुळे हे केव्हाही होऊ शकतं, काही होऊ शकतं. लक्षात घ्या. आता आज भूषण गवई सारखे न्यायाधीश जरी ब्राह्मणवादांच्या पसंतीमुळे किंवा त्यांच्या परवानगीने ते झालेले असले तरी भूषण गवई साहेब हे आंबेडकरवादी चळवळीतून त्यांचे वडील, ते त्यांची एक परंपरा आहे, ते केव्हाही असे काही निर्णय देऊ शकतात की ज्याच्यामुळे ब्राह्मणवादाला धक्का पोहोचू शकतो. तसंच आता यादवांचंही तेच आहे. त्यामुळे यादवांमधून कथाकार होऊ नयेत किंवा ओबीसी मधून कथाकार होऊ नयेत, दलितांमधून न्यायाधीश होऊ नयेत, यासाठी जे काही त्यांचे प्रचंड प्रयत्न सुरू असतात ते आपल्याला आपण पाहिलेले आहेत. गेल्या एक 7-8 वर्षापूर्वी एक दलित न्यायाधीश होते हायकोर्टाचे, ते सर्वोच्च न्यायालयात केव्हा ना केव्हा तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून जाणारच होते. परंतु ते हायकोर्टात असतानाच त्यांचं खच्चीकरण कसं केलं, त्यांना तुरुंगात कसं टाकलं, जेलमध्ये टाकून त्यांना कसं बदनाम केलं, हे आपण हे सगळं पाहू शकतो. त्यामुळे प्रश्न त्यांच्या समोर आज जाती व्यवस्था मजबूत करण्याचा जो आहे तो हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपण आज बघतो आहोत. पण माझे जे काही 4-5 आर्टिकल याच्यावर आहेत की जाती व्यवस्था निर्माण करताना नेमकं कुठलं तत्वज्ञान वापरलं गेलं, कुठले कार्यक्रम आखले गेले, धोरण आखलं गेलं, कशी त्याची अंमलबजावणी झाली, त्याची ही पुनरावृत्ती आहे. आणि आज मी तुम्हाला सांगतो की जाती व्यवस्थापेक्षाही 1000 पटींनी जास्त क्रूर, जास्त मजबूत, जास्त घट्ट आणि जास्त टिकाऊ अशी एक नवी जाती व्यवस्था या देशामध्ये निर्माण होऊ घातलेली आहे. ती निर्माण होणार, कारण ते रोखण्याची ताकद आता कुठल्याही बहुजनवादी किंवा एससी एसटी ओबीसी मधून आता कुठल्याही पंडितामध्ये, विद्वानामध्ये आणि कुठल्याही नेत्यामध्ये ती ताकद राहिलेली नाही. जसं जहाज बुडतं आणि उंदरं पटापट उड्या मारतात, तसं आज सगळ्या पुरोगामी पक्षातले पुरोगामी म्हणवणारे नेते, म्हणजे काँग्रेसमध्ये बी काही पुरोगामी नेते होते म्हणून तर काँग्रेस वाढली. म्हणजे तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीतून जे मराठे तयार झाले होते ते मराठे काँग्रेसमध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे काँग्रेस मोठी झाली. आणि या सगळ्या मराठा नेत्यांनी त्या काळामध्ये शिक्षण संस्था मिळवल्या, कारखाने मिळवले, साखर कारखाने, कोणी शिक्षण सम्राट, कोणी काही, हे सगळे आजोबा पंजोबा खापर पंजोबा पासून पुरोगामित्वाच्या नावाने, फुले शाहू आंबेडकरांच्या नावाने सत्ता मिळवणारे हे जे काही मराठा नेते त्या काळी होते, त्यांचे आजचे नातू पंतू हे बुडतं जहाज बघून पटापट उड्या मारतायत आणि भाजपमध्ये सामील होत आहेत. सगळे विखे पाटलांपासून तर सगळे सगळे तुम्ही बघा, सगळी नारायण राणे वगैरे सगळे बघा, पटापट उड्या मारून भाजपमध्ये जात आहेत. ओबीसी जात आहेत भुजबळांसारखे, ते पण पटापट उड्या मारतायत उंदरांसारखे. तर असे सगळे रामदास आठवले पासून तर अगदी भुजबळांपासून तर सगळे विखे वगैरे हे सगळी मंडळी ज्याप्रमाणे पुष्यमित्र शृंगाच्या काळामध्ये प्रतिक्रांती झाली, बौद्ध धर्म नष्ट व्हायला सुरुवात झाली, त्या काळामध्ये अनेक जे बौद्ध प्रभावाखाली जे राजे होते ते सुद्धा ब्राह्मणवादाच्या प्रभावाखाली गेलेत आणि त्यांनी ब्राह्मणवाद आपल्या राज्यांमध्ये राबवला, कायदे राबवलेत.
जमीनदारशाही सरंजामशाही निर्माण केले. क्षत्रिय जातीतून त्यांनी क्षत्रिय वर्णातून त्यांनी सरंजामदार जाती निर्माण केल्यात ब्राह्मणांनी. त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये कायद्याने त्यांनी जमिनी दिल्यात. म्हणजे ज्या जमिनी आधी बौद्ध काळामध्ये शूद्रादी अतिशूद्र जे गुलाम होते ते गुलाम बौद्ध क्रांतीमुळे मुक्त झालेले होते. ते सगळे गुलाम, त्यांच्यापैकी काही गुलाम जंगलात गेलेत. त्या काळामध्ये नुकताच कुऱ्हाडीचा शोध लागलेला होता, लोखंडाचा शोध लागलेला होता, कुऱ्हाडीचा शोध लागला होता. तर त्या काळामध्ये या सगळ्या मुक्त झालेल्या गुलामांनी जंगलात गेले, झाडं तोडली, शेती तयार केली, स्वतःची शेती तयार केली, स्वतः कसायला लागलेत, स्वतः शेतकरी झालेत. आणि ब्राह्मणवादी प्रतिक्रांती झाल्यानंतर म्हणजे बौद्ध धर्म हा देशातून हद्दपार झाल्यानंतर जी काही पुष्यमित्र शृंगाची ब्राह्मणवादी प्रतिक्रांती झाली त्या काळामध्ये मग हे सगळ्या जमिनी ज्या होत्या त्यांना सगळ्यांना कुळं ठरवलीत आणि सगळ्या जमिनी या क्षत्रिय जातीच्या, जाट पटेल मराठा सारख्या क्षत्रिय जातींच्या नावावर अधिकृतपणे करण्यात आल्या. आजही महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, काही भोसले जे काही घराणे आहेत त्यांच्याकडे हजारो एकर जमीन त्यांच्या नावावर आहे. लक्षात घ्या. म्हणजे कुळं कोकणामध्ये जर गेलं तर तुम्हाला हे स्पष्ट दिसेल. म्हणजे राबणारा माणूस कुणबी आहे, राबणारा माणूस माळीतिली आहे, पण ज्या शेतात तो राबतो ते शेत त्याच्या मालकीचं नाहीये. तर हे सरंजामशाहीच्या काळातले जे कायदे ब्राह्मणवादी राजांनी बनवले होते ते कायदे कडकपणे अंमलात आणले गेलेत. कडकपणे. म्हणजे बाबासाहेबांनी जे पुस्तक जे लिहिलेलं आहे कास्ट मेकॅनिझमवर, त्या पुस्तकात त्यांनी अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे की ब्राह्मण लोकांनी अत्यंत क्रूरपणे कायदे करून त्यांची अंमलबजावणी करून जाती व्यवस्था निर्माण केली. आंतरवर्णीय विवाहांवर, आंतरजातीय विवाहांवर कायद्याने बंदी आणली आणि जे कोणी अशा आंतरजातीय विवाह करतील, आंतरवर्णीय विवाह करतील त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. हे तर अलीकडे जे काही आपल्या लिंगायत धर्म जो संत महापुरुष बसवेश्वरांनी जो निर्माण केला होता त्यांनी आंतरजातीय विवाह करण्याचे प्रयत्न त्यांच्या लिंगायत धर्मामध्ये केलेत आणि त्यांची अक्षरशः कत्तल, लिंगायत धर्मीयांची अक्षरशः कत्तल झाली, जंगमांची कत्तल झाली. हे तर अलीकडे घडलेली घटना आहे, त्या काही फार जुन्या घटना नाही आहेत. तर त्या काळामध्ये किती क्रूरपणे हे सगळे कायदे राबवले गेले असतील. एखाद्या शूद्राकडे जर धन संचय झाला असेल तर त्याचं धन कसं काढून घ्यायचं हे अत्यंत क्रूरपणे त्यांनी, आता ते मनुस्मृतीमध्ये त्यांनी घटनाच तयार केली, मनुस्मृतीची राज्यघटना. आणि त्या राज्यघटनेप्रमाणे सगळे राज्य कायदे राबवायला लागले की शूद्राने धनसंचय करू नये. लक्षात घ्या. नंतर अस्पृश्य वस्त्या निर्माण करण्यात आल्या. आता या नव्या जाती व्यवस्थेमध्ये बघा, आधीच्या जाती व्यवस्थेमध्ये एससी कॅटेगरी मधल्या ज्या जाती होत्या त्या पूर्ण अस्पृश्य होत्या, कारण त्या वस्त्या पण त्यांच्या जातवर अस्पृश्य वस्त्या होत्या आणि पूर्ण अस्पृश्य होते, म्हणजे त्यांचा स्पर्शही चालत नव्हता. पण ओबीसी हे अर्ध अस्पृश्य होते. ओबीसी हे अर्ध अस्पृश्य होते, कारण ओबीसी शिवाय त्यांचं घरच चालू शकत नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ तात्यासाहेब महात्मा फुलेंच्या मळ्यातली फुलं पेशव्यांकडे विकणं आणि नंतर त्या फुलांचा उपयोग करून त्यांनी ते धार्मिक कर्मकांड करणं, त्यासाठी मग तेवढ्या पुरते फुले घराणं हे स्पर्श करण्यासारखं चालत होतं की त्यांनी फुले आणून द्यावेत, आम्हाला द्यावीत. पण हा माडी माणूस जो आपल्याला फुलं देतो पेशव्यांच्या वाड्यावर, हा माडी माणूस केव्हा अस्पृश्य होतो? जेव्हा तो ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये जातो तेव्हा तो अस्पृश्य होतो. फुलं देतो त्यावेळेस तो अस्पृश्य नसतो. ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये गेल्यानंतर अस्पृश्य होतो. तर ही जी काही आता नवीन येणारी जाती व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था लक्षात घ्या. या नव्या जाती व्यवस्थेमध्ये काही ओबीसी जाती, नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते, या नव्या जाती व्यवस्थेमध्ये की जी आधीच्या जाती व्यवस्थेपेक्षा 1000 पटींनी जास्त क्रूर, जास्त अन्यायी, जास्त अत्याचारी असणार आहे. आणि या नव्या जाती व्यवस्थेमध्ये काही ओबीसी जाती या पूर्ण अस्पृश्य म्हणून डिक्लेअर होणार आहेत कायद्याने आणि त्यांच्या वस्त्या सुद्धा गावाबाहेर काढल्या जातील कायद्याने काही प्रश्न नाही. त्यामुळे आपण आज जी काही बघतोय समोर की यादवांचं हे काही एकच प्रकरण नाही, त्याच्या आधी अनेक प्रकार झालेले आहेत. योगींचं जर तुम्ही युट्यूबवर भाषण पाहिलं, योगी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री,
त्यांनी तर आज युट्यूबवर स्पष्टपणे सांगितलं की भारताचा खरा धर्म सनातन धर्म आहे, वैदिक धर्म आहे आणि गो ब्राह्मण प्रतिपालक असा हा आपला धर्म. आपण ब्राह्मणांचा प्रतिपालन केलं पाहिजे, आपण गायींचं प्रतिपालन केलं पाहिजे. अगदी स्पष्टपणे तो वैदिक धर्माची आणि सनातन धर्माची भूमिका मांडतो मुख्यमंत्री. मुख्यमंत्री तर अशा प्रकारे पुष्यमित्र शृंगाने प्रतिक्रांती केल्यानंतर जे अनेक राज्य बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली होते ते भिक्खू संघ हद्दपार झाल्यानंतर ते आपोआप ब्राह्मणवादाच्या प्रभावाखाली आलेत आणि मग त्यांनी आपल्या राज्यात ब्राह्मणवादी कायदे करायला सुरुवात केली आणि सरंजामशाही निर्माण केली, जमीनदार निर्माण केले, जमीनदार जाती तयार झाल्यात त्याच्यातून आणि मग जमीनदार जातीच्या माध्यमातून एससी एसटी ओबीसी त्यावेळेचे त्यांच्यावर अन्याय अत्याचार सुरू झाले लक्षात घ्या. आणि मग जाती व्यवस्था मजबूत करण्याचा तो काळ आणि आताचा हा काळ काही फारसा फरक नाही. मराठ्यांना आरक्षण देणं, जाटांना आरक्षण देणं, पटेलांना आरक्षण देणं कशासाठी? तर त्यांना क्षत्रिय म्हणून त्यांना मजबूत करायचं आहे की जेणेकरून ते या ओबीसीवर अन्याय अत्याचार करण्याची त्यांच्यामध्ये ताकद यावी, दलित आदिवासींवर अन्याय अत्याचार करण्याची ताकद या मराठा जाट पटेलांमध्ये यावी म्हणून मराठ्यांना आरक्षण, दुसरं काहीच नाहीये. आणि आमचे जे काही बौद्ध विद्वान आहेत ते तर फारच खूप मोठे विद्वान आहेत, त्यांना तर नमस्कार केला पाहिजे की ते जेव्हा मराठा आरक्षणाचं समर्थन करतात हे सगळे बौद्ध विद्वान, दलित विद्वान त्यांना किती फुले आंबेडकरवाद कळला मला माहित नाही, पण फार वाईट वाटतं की हेही दिवस पाहावे लागतील फुले आंबेडकरी चळवळीमध्ये. तर विषय खूप मोठा आहे आणि परिस्थिती फार गंभीर आहे. आपल्या समोर जो आत्ता यशस्वी आदर्श एकच आहे आणि तो म्हणजे तामिळनाडूचा पेरियारवाद. पेरियारवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. पेरियारवाद म्हणजे फुले आंबेडकर वादाचा विकास म्हणजे पेरियारवाद आणि जो पेरियारवाद यशस्वीपणे अंमलात येतो आहे गेल्या 60 वर्षापासून तामिळनाडूमध्ये. आज तिथं ब्राह्मण पक्ष, ब्राह्मण संघटना आणि ब्राह्मण लोक पराभूत जीवन जगतायत, पराभूत जीवन जगतायत. त्यांनी तिथं काँग्रेस खतम केली, भाजप खतम केलं, आरएसएस खतम केली, बजरंग दल, फजरंग दल हे तर तिथं निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तामिळनाडूमध्ये. गेल्या 60 वर्षामध्ये जेव्हापासून तिथं ओबीसीचं राज्य आलं तामिळनाडूमध्ये 1967 सालापासून पेरियारवादी राज्य, ओबीसीचं राज्य, तेव्हापासून 60 वर्षामध्ये तिथं एकही जाती दंगल झाली नाही, एकही धार्मिक दंगल झाली नाही आणि ब्राह्मण पुजाऱ्यांची हकालपट्टी झाली. कुठल्याही विधीमध्ये शासनाचा जर एखादा विधी असेल काही आध्यात्मिक तर त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचे धर्मगुरू पाहिजेत. म्हणजे मुसलमानांचा धर्मगुरू तिथं पाहिजे त्या कार्यक्रमात, त्या विधीमध्ये. ख्रिश्चनांचा पादरी तिथं पाहिजे धर्मगुरू म्हणून, लिंगायतांचा जंगम पाहिजे आणि ब्राह्मणांचा मग ब्राह्मणी झाले. अशा प्रकारे कायदे करणं, कायदे ब्राह्मणवाद खतम करण्याचे हे सगळे कायदे आहेत. तर हे कायदे तामिळनाडूमध्ये का होतात? कारण तिथं पेरियारवाद हा यशस्वी झालेला आहे आणि हा पेरियारवाद तिथलं ओबीसी नेतृत्व राबवत आहे आणि म्हणून ब्राह्मणवाद्यांना भीती वाटते, ती ओबीसी नेतृत्वाकडून भीती वाटते की हे केव्हाही बघा देशातल्या प्रत्येक ओबीसी नेत्यामध्ये फिडेल कॅस्ट्रो होण्याची क्षमता आहे किंवा चंद्रगुप्त मौर्य होण्याची क्षमता आहे किंवा सम्राट अशोक होण्याची क्षमता आहे. हे सगळे ओबीसी आहेत. चंद्रगुप्त मौर्य ओबीसी, हे सगळे ओबीसी आहेत आणि ही ओबीसीमध्येच एक क्षमता असते की एका रात्रीतनं ते क्रांतिकारी निर्णय घेऊ शकतात, जसं फिडेल कॅस्ट्रोने घेतला. फिडेल कॅस्ट्रो आधी हा भांडवली राष्ट्रवादी होता आणि त्याने ते चळवळ चालवली तिथं मोठ्या प्रमाणात क्युबामध्ये आणि भांडवली राष्ट्रवाद हे त्याचं तत्वज्ञान होतं त्याच्या चळवळीचं. तो एका रात्रीतनं कम्युनिस्ट झाला, मार्क्सवादी झाला आणि कम्युनिस्ट क्रांती केली त्यांनी क्युबामध्ये एका रात्रीतनं. तर फिडेल कॅस्ट्रो होणं, चंद्रगुप्त मौर्याला जेव्हा कळलं चाणक्याने आपल्याला राजा बनवलंय ब्राह्मण चाणक्याने आणि राजा बनवल्यानंतर चंद्रगुप्त मौर्याच्या लक्षात आलं की हा चाणक्य आपला ब्राह्मणवाद राबवतो आहे आणि तो राजाला सुद्धा राजा म्हणून हाक मारत नाही चाणक्य, त्याला बैल म्हणून हाक मारत होता, म्हणजे शूद्र बैल. भर दरबारामध्ये चाणक्य हे जेव्हा चंद्रगुप्त मौर्याच्या लक्षात आलं आणि त्याने एका रात्रीतनं निर्णय घेतला की वैदिक धर्माला लात मारली, चाणक्याला लात मारली, सनातन धर्माला लात मारली, ब्राह्मण धर्माला लात मारली आणि चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्म स्वीकारला. त्या काळामध्ये बौद्ध धर्म आणि जैन धर्म
हे दोनच धर्म जे आहेत हे क्रांतिकारी धर्म होते आणि प्रभावशाली होते. शूद्रातिशूद्र जनतेवर त्यांचं वर्चस्व होतं, प्रभाव होता. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्म स्वीकारला, सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, असे अनेक छोटे मोठे राजे यांनी पण बौद्ध धर्म स्वीकारला. कारण भिक्खूंनी जे महाप्रबोधन केलेलं होतं त्याच्यामुळे जनताच जर बौद्धमय झाली आहे तर राजा सनातन राहून काय उपयोग. म्हणून राजाने पण बौद्ध धर्म स्वीकारला. अशी त्या काळची परिस्थिती होती. म्हणजे बौद्ध धर्माची क्रांती ही वरून खाली आली नाही. बौद्ध धर्माची क्रांती खालून जनतेकडून झाली आणि मग सत्ताधारी बदलले. तर ज्याप्रमाणे हे सगळं चोरलं ब्राह्मणांनी, की जसं बौद्ध भिक्खूंनी महाप्रबोधन करून बौद्ध सत्ता आणली पूर्ण देशभर, तसं आता आपण ब्राह्मणी प्रबोधन कुप्रबोधन करून आपण आपली ब्राह्मण सत्ता आणली पाहिजे हे त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्यक्रम आखलेत, धोरणं आखलीत आणि अंमलबजावणी केली. रामायण महाभारत टीव्हीवर दाखवणं काय, किंवा मंडलायक कालिकायक लागू करणं काय, किंवा अशा अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील. तर हे सगळं आता आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे आणि आज आपल्या समोर एक आदर्श उदाहरण आहे ब्राह्मणवादाला पराभूत करण्यासाठी, आणि ते म्हणजे स्वामी पेरियार यांचा इझम, यांचा वाद, तो समजून घेणं. आणि तामिळनाडूमध्ये ज्या प्रमाणात त्यांनी ओबीसी नेते निर्माण केले, दलित नेते निर्माण केले, तर ते आपण आता कसं करता येईल याचं प्लॅनिंग जर आपल्याला करता आलं, महाराष्ट्रामधल्या किंवा पूर्ण भारतामधल्या SC ST OBC जातीतल्या विद्वानांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी ठिकठिकाणी आपल्या बैठका घेऊन जर काही निर्णय घेता आले तर ते निर्णय घेऊन आपल्याला ब्राह्मणवादाच्या विरोधात लढाई, मोठी लढाई करता येईल. स्वामी पेरियार यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं मी खूप काही बोलून गेलो आहे, तास झालेला आहे. श्रोत्यांची पण एक मर्यादा असते ऐकून घेण्याची, म्हणून मी थोडंसं आटोपत घेतो आणि दोनच गोष्टी महत्वाच्या लक्षात आणून देतो की नवी जाती व्यवस्था आधीच्या जाती व्यवस्थापेक्षाही 1000 पटीने जास्त क्रूर, अन्यायी, अत्याचारी अशी क्रूर नवी जाती व्यवस्था येऊ घातली आहे. आणि दुसरी गोष्ट, यावेळेस SC ST हे तर अस्पृश्य म्हणून जीवन जगणारच, अत्यंत कठोर, पण आता ओबीसी मधल्या काही जाती या अस्पृश्य कायद्याने ठरवल्या जाणार आहेत आणि त्यांच्या वस्त्या पण वेगळ्या होतील. त्याच्यामध्ये कोणकोणत्या जाती अस्पृश्य ठरतील हे मी सांगण्याची गरज नाही, तुम्ही समजू शकतात की कोणत्या ओबीसी जाती आता नवीन कायद्याने अस्पृश्य ठरणार आहेत. त्यासाठी त्यांनी पार्लमेंटमध्ये आता धर्मसंसद निर्माण करायचं ठरवलं आहे. म्हणजे संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा आहे, तसं आता तिसरी सभा येणार आहे, धर्मसभा. धर्मसभा की ज्याच्यामध्ये सर्व धर्माचे प्रतिनिधी राहतील त्या धर्मसभेमध्ये, आणि या धर्मसभेमध्ये बसलेले सगळे प्रतिनिधी हे उच्च जाती असणार. म्हणजे ख्रिश्चनांमधले उच्च जातीय धर्मसभेमध्ये जाणार, मुसलमानांमध्ये जे उच्च जाती आहेत ते धर्मसभेत जाणार, आणि आपापल्या धर्मामध्ये जाती व्यवस्था कशी अजून मजबूत करता येईल हे सर्व धर्मीय प्रतिनिधी त्या धर्मसभेमध्ये ठरवणार, कायदे करणार आणि ते अंमलात आणणार. हे आता निश्चित ठरलेलं आहे, याच्यात काही बदल होणार नाही. जर बदल करायचा असेल तर आपल्याला एकत्र येऊन काहीतरी निर्णय घ्यावे लागतील, धोरण ठरवावं लागेल, चर्चा करावी लागेल आणि काम करावं लागेल. खूप कष्ट घ्यावे लागतील. ब्राह्मणांना 700 वर्ष लागलीत कष्ट उपसून उपसून जाती व्यवस्था निर्माण करायला. आज आपल्याजवळ भरपूर साधनं आहेत, त्या काळात तर साधनं नव्हती. आज आपल्याजवळ भरपूर साधनं आहेत, सोशल मीडिया सारखे किंवा आणखी इतरही. आणि आपली काही खूप दयनीय परिस्थिती असंही नाही, आर्थिकदृष्ट्या अनेक चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. त्यामुळे जर आपण ठरवलं तर ब्राह्मणवाद मुळापासून खतम करू शकतो आणि नवी येऊ घातलेली महाक्रूर जाती व्यवस्था हिला आपण रोखू शकतो. ते सगळं बळ फुले, शाहू आंबेडकर आणि पेरियार यासारख्या असंख्य महापुरुषांनी आपल्याला दिलेलं आहे. फक्त त्या बळाचा, त्या शस्त्रांचा वापर आपण केला पाहिजे. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय संविधान, सत्य की जय हो.